काय काय अरे काय काय पाहिजे? करंट कसा लागतो? कसा लागतो करंट? कसा लागतो करंट? त्याला मच्छर मारायचीच बॅट पाहिजे सकाळी उठल्या उठल्या. कसा करंट लागतो त्या बॅटने? कसं दाखव. कसं बघितलं ना कसा करंट लागतो? हात लावत जाऊ नका तुम्ही पण. गुड मॉर्निंग बबू. गुड मॉर्निंग बोल. हो बापडे करंट लागतो. गुड मॉर्निंग बोला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बोला. गुड मॉर्निंग. सगळ्यांना गुड मॉर्निंग बोल. मॉर्निंग बोल. बोल ना. मॉर्निंग. मॉर्निंग. मॉर्निंग बोल. लाडू खाल्लाय तर सकाळी इथे हे केलंय. सकाळी उठला तो आणि डायरेक्ट माझ्याकडे आला आणि उठल्या उठल्या त्याचं पहिलं काम काय करत असेल विचारा. पहिलं आहे ना, येतो अंगावरची चादर काढतो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट किचनमध्ये घेऊन जातो. किचनमध्ये कशाला घेऊन जात असेल? त्याला माहिती आहे त्याच्या खाऊच्या गोष्टी किंवा सकाळचं जे पण त्याला खुराक देतो सो तिकडे ठेवलेलं आहे. तिकडे हात करणार, त्याला माहिती आहे मग मला खाऊ देणार, मग इकडे बेडरूममध्ये परत बसून येऊन खाणार. त्याच्या पुढे मग चालू त्याचं रुटीन. मग शी सू करणं सगळं चालू होतं. मग डायपर काढा, डायपर चेंज करून आल्यानंतर मग पाणी बिणी पिणार मस्त. मग काय ना काय खेळायला चालू करणार. हॅलो नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. असा आपला ब्लॉग चालू होतो आजच्या दिवसाचा. चला, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे? सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अंथरुणाच्या घड्या घालायच्या आहेत. म्हणजे जी चादर वगैरे घेतलेली अंगावरती मी खाली झोपतो. त्याला झोपायला जागा भरपूर लागते आणि मग आम्ही त्याच्या आजूबाजूला झोपलो तर आमच्या अंगाखाली हात पाय वगैरे काही ना काही येण्याची आम्हाला भीती वाटते. त्यामुळे त्याला थोडंसं एका साईडला झोपवतो. रेश्मा त्याच्या बाजूला झोपतो आणि मी खाली झोपतो. म्हणजे त्याची पण झोपमोड होत नाही आणि आमची पण झोपमोड होत नाही. आम्ही पण अर्ध्या झोपेमध्ये असतो कधी कधी, की अंगाखाली हात पाय यायला नको किंवा आपण चुकून अशी साईड बदलतो झोपायला. सो त्यामुळे काही प्रॉब्लेम नको व्हायला. त्यामुळे आम्ही थोडंसं त्याला स्पेस देतो, त्याचा पर्सनल स्पेस. आरामात झोप, तू तुझी झोप पूर्ण कर आणि आम्हाला पण झोपू दे शांत पद्धतीने. अंथरूण तर मी काढणारच आहे, बट त्याच्या अगोदर दाखवते. बघा, रेश्माने आंघोळ वगैरे करून झालेली आहे तिची आणि दिवाबत्ती इकडे केलेली आहे रेश्माने. तो मला सांगायला आला होता आता की चला पाया पडण्यासाठी जय बाप्पा करायला. आज असा काही फॅन्सी नाश्ता करणार नाही आहे. आज आपल्या नाश्त्यामध्ये पोहे. सो फटाफट आंघोळ करूया, फटाफट रेडी होऊया आणि मग पोहे खायला बसूया, ठीक आहे. आणि केस सगळे विचित्र दिसत असतील कारण की केस काल आपण भोरला गेलो होतो तर बाईकवरती एकदम केसांची हालत खराब झाली. तर मला आज पहिला शॅम्पू करायचा आहे आणि शॅम्पू आणि कंडिशनर करणार आहे, तेव्हा जाऊन सेट होतील केस. चला पी ते गोड गोड, तोंड बंद करून देतात पी. गळ्यात गळे घालून, अरे हा मला सारखं उचल 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 बोलतोय. तेच गळ्यात गळे घालून बस ना दोघं जण. ए काय आहे करायची तुला काय झालं एवढं? मग अशी पडलं ते तर नाही. हा मग अशी पडलं पण मित्रांनो. जस्ट आम्ही उठल्यानंतर आहे ना, तो थोडंसं इकडे तिकडे खेळत असतो आणि सायकलवरती बसायला गेला आणि पडला पाठीवरती. हे बघा गाईज, जस्ट रेशमाने इकडे पोहे काढले बनवण्यासाठी. ते बघितलं ना, त्याला काय ना काय पाहिजे पेंट्रीमधलं. सो त्याला माहिती आहे की पेंट्रीमध्ये भरपूर काही गोष्टी त्याला खाण्यासाठी. सो इकडे लाडू, इकडे काजू बदाम आहे. काजू संपलेत आता, त्याचं सगळं सामान भरायचं. इकडे बदाम आहेत, काजू संपलेत. सो त्याला माहिती आहे की त्याचं खाण्याचं सगळं सामान इथं आहे. ही जी त्याला बकऱ्याकडे चरायची सवय लावली ना तुम्ही, अजिबात चांगली नाही आहे. बकऱ्याकडे काय, तो सकाळी लाडू खाल्ला त्याने आणि आता दोन मिनिटं फक्त तात्पुरतं त्याला एंगेज ठेवण्यासाठी तुला 2 मिनिटं त्याला फक्त हे दिले. सारखं मी नाही देत त्याला. थांब, मला असं ठेवू दे माझ्या हात. अरे हे ठेवू दे ठेवू दे तरी मला. तुमच्या दोघांना घेऊन मारणार परत म्हण ना त्याच कोकणी भाषेमध्ये बोल.
परत बोल परत बोल. नाही येत मला. बोल ना, आता जे बोलले ते बोल. त्या बापसात मारते मी कोपऱ्यात घेऊन. कोकणी आहे, मालवणी आहे, हा? रेशमाची भाषा आहे. बाजूला मला कांदा घेऊ दे. सगळं मिक्स करून टाकली भाषा. भाषा कशी स्वच्छ असावी. फणसाचं काय करायचं, स्मेल यायला लागलंय. हा गाईज, हे बघा, आपण काल 2 गावावरून फणस घेऊन आलो होतो. आपण 2 फणस आहे, एक पिकलेलं एक कच्चं आहे. सो एक आज कापूया मस्त, आणि एक कच्चं जे आहे ते आपल्या सासरवाडीमध्ये देऊया, ते तरी खातील तिकडे. कोणाला खायचं असेल फणस तर या फणस खायला घरी. परत बोलू नका बोलवलं नाही करून. आणि तुमच्याकडे फणसाला काय बोलतात, किंवा तुमच्याकडे फणस खातात का हे पण सांगा. मुळशी किंवा मावळ तालुका हे पुण्या साईडला असणाऱ्या लोकांना तर माहिती असेल, ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती असेल. बट जनरली लांबचे लोक नाही खात, त्यांच्याकडे फणस वगैरे येतच नाही. उचल हे कपडे, उचल. हे कोणी टाकले कपडे, उचल. ऐक ना, तू काय बोलते, ब्रश करून घे, पोहे झालेत. झालेत का पोहे? हा ठीक आहे. त्याला पण घेऊन ये. कसं घातली होती घडी? नीट घाल, नीट घाल. नीटच घातली होती, तू आले ते उलटी झाली. असं माझ्या ह्याने तुझं सगळं बिघडतं का? हो. जमत नाही दुसऱ्याला बोलताय. चल. खाली JCBचं काम चालू आहे ना, तर ते बघतोय तो JCBचं काम. काय बाबू, काय बघतो? कुठे JCB? कुठे JCB? कुठे कुठे? हा, इथे JCB आहे का? अरे बापडे. ये ये, त्याची प्लेट कुठे? हा, बसा खाली, गरम आहे बघ. हे बंद करून कर, लय आवाज आहे. हा नाही यार, खूप आवाज येतोय. काय झालं, काय झालं, काय झालं? हा चहा उतू गेला. ठीक आहे, एवढंच ना. म्हणलं काय झालं. गाईज, काल रात्रीपासून यांचं जे काम चालू झालेलं आहे, म्हणजे ते दगडी फोडायचं पूर्ण साईडला. चल बाबू आतमध्ये, इथे चल. हा, लावलं ये खायला, ये. हे बघ, पोहे खायचे, ये. पण मला काय म्हणायचंय, हा, काम दिवसभर होतं, लोकांची झोपेची कशाला आई दिली पाहिजे? एक्झॅक्टली. मी ते, ए नो, तुझ्यासाठी दिलंय ते, तुझ्यासाठी दिलंय. बसा, हा घे मग चहा दे. हा, तर मी हे बोलत होतो की काल रात्रीपासून, म्हणजे काल दिवसभर जर काम चाललं तर ठीक आहे, अख्ख्या दिवसभर काम करा, काही प्रॉब्लेम नाही. ते काम पूर्ण होईपर्यंत चालणारच आहे. मुद्दा मला काय माहिती, रात्रभर का काम करतात, आपण बोललं पाहिजे ना. सोसायटीमध्ये खाली बोलतो मी, म्हणजे सोसायटी जे कोणी आहे ते जाऊन बोललं पाहिजे ना, तुम्ही रात्रीचं काम करू आपल्यालाच नाही, आपल्या साईडचे जेवढे पण लोक आहेत त्यांना पण हा त्रास होतोच असेल ना. लहान लहान बाळ आहेत ना रे, पण हा. हा विचार केला पाहिजे त्यांनी. तेच. ठीक आहे, चला. हा, बोलू आपण, नक्कीच विषय मांडू. हा, ओतलं खाली, ओतलं, सर्व ओतलं खाली. आम्ही भरा आणि हा ओतत राहील फक्त, आहे ना. भरायची सवय लाव तू. काय भरायची सवय लाव. अरे मग लागेल तेवढीच फिलिंग येईल खेळायला. अरे मग भरायची पण सवय लावतो, पण तो सगळंच नाही भरत, कंटाळा करतो सगळं भरायला. भरायला लावायचं, म्हणजे आपल्याला नाही की आपल्याला सगळं भरायला लागतंय. बरोबर. काय चाललंय तुझं? कशाला सांगायला उद्या मांडलाय? काय पाहिजे तुला? खेळ ना. ही चेअर लक्षात ठेवा मित्रांनो, ही चेअर शेवटपर्यंत अशीच राहणार आहे. जोपर्यंत हिला हात लागणार नाही कपड्यांचे घड्या घालणं वगैरे, तोपर्यंत ती चेअर मेसीच्या मेसीच राहणार आहे. सगळ्यांच्या घरामध्ये अशी एक चेअर असते. विस्तारल्या तुझ्या लेकरांनी. हे कोणी काढलं सर्व? कोणी काढलं? तू काढलंस? भरणार पण तूच ना? तू धूप लावले त्याचा धूर झालाय. नाही रे, तू धूप लावलंस ना त्याचा धूर आहे सगळं. अख्ख्या घरामध्ये धूर झालाय बघ. आता काय करणार, आता थोडस उघडं तर ठेवायला लागणार व्हेंटिलेशन साठी.
व्हेंटिलेशनसाठी तर उघडं ठेवावंच लागेल ना. किती आवाज आहे बंद करतोस नको येतो नकोय म्हणजे काय? दार उघडं ठेव. हा? दार उघडं ठेव. काय रे? हा? काय करतोय? अरे पोहे घेताना माझ्याकडून ती पक्कड सटकली आणि त्याच्यानंतर मग तिथे थोडंसं सांडले पोहे. थोडं ठीक आहे ना, चुकून सांडले माझ्याकडून. भरणार कोण होतं हाय? आता भर ना तू, मग चहा ठेव जरा गरम कर. अवघड आहेस तू. याचं काय चाललंय इकडे बघा. खाली जाऊयात आपण. मावशी आल्या की. कशासाठी? ट्रॅक पॅन्ट आणायला. हा? ट्रॅक पॅन्ट आणायला. अरे मग ते असं हात करून दाखवायची गरज आहे का ट्रॅक पॅन्ट आणायला? सांगते ट्रॅक पॅन्ट आणायची. तू हे का ना, अवघडच, खरंच अवघड. ट्रॅक पॅन्ट अशीच घालतात, पण ते हात करून दाखवायची गरज आहे का ट्रॅक पॅन्ट आणायला? तोंडानेही बोलू शकते. सांगते रवी की ट्रॅक पॅन्ट बरं ट्रॅक पॅन्ट आणायला. काय तू पण. मावशी आल्या की आपण जाऊन येऊ आणि आता हे झालं ना चहा पिऊन की ती सगळी कपडे बघून घेऊयात. कोणती सगळी कपडे? जी मला नाही येत ती लग्न आधीची सगळी. लग्न आधीची नाही, बाळाच्या आधीची कपडे. बाळाच्या आधीची? मग कशाला एवढी कपडे घ्यायची जर घालायचीच नव्हती? अजून काही लोक काही कपड्यांचे टॅग पण काढले नाहीयेत. सगळ्या कपड्यांचे टॅग काढले, फक्त फिटिंग करून आणायचे. मी बघितले ना, अजून ते जुडिओ मधले घेतलेले टॉप्स मी तसेच्या तसेच आहेत अजून तुझे. हा? ह्याने काय होणार नाही, मी बोलणार, माझा आवाज दाबायचा प्रयत्न केलास तू माझा पाय दाबतेस खाली. तू या मदत करणारच की नाही? माझा किती आवाज दाबायचा प्रयत्न केलास तरी तू आवाज माझा दाबू शकत नाही. माझ्यावरती अत्याचार होता त्या मित्रांचा. वा, कशा बसलाय रे अथांग? आमच्या बास्केट मध्ये बसलाय का? हा, बास्केट मध्ये बसलाय. बांगडी का म्हणत असंच अथांग बांगडी. चीयर्स चीयर्स. मला यार शॅम्पू करायचा आहे आज. शॅम्पू काल नाही केला, काल नाही केलाय. 2 दिवसापूर्वी केलाय. परवा दिवशीच्या अगोदरचा जो दिवस असतो ना, तेव्हा केलाय शॅम्पू आणि कंडिशनर. अरे खरंच तर काल पूर्ण बाईक वरती ते हेल्मेट घालून आणि एकदम त्या धुळीने पूर्ण असे रफ झाले. सो मला असं वाटतं आज कंडिशनर शॅम्पू केलाच पाहिजे. तेव्हा जाऊन वापरला म्हणजे काय, ते पुजायला आणलं. ए नो, माझा नको वापरू, तू तुझा घे आणि वापर. नाही मी तुझाच वापरणार. असं कर. अरे गो भेंडी. हा कर. अरे ओढायला नाही सांगितलं तुला. असं करायचं असं. हा तू लाव, जर याला लाव रे, लाव बेल्ट लाव. थांब मी लावते ते. कशा दिसतो अथांग बांगडी. आता तो स्वतः जाऊन मिरर मध्ये बघेल बघा, तुम्हाला दाखवतो. आतमध्ये जाईल कपाटाच्या मिररला बघेल, तेव्हा तो स्माइल देणार आहे. जा बघ. ये चलिए. तू ना मम्मी मला काल सांगत होती, याच्याकडून देवी पडली ना, पोरगं थरथर कापत होतं. घाबरला असेल बिचारा, त्याला काय सगळी माहिती. पडली ना रे खाली, देव सगळे खाली आले ना. काल बोललो ना तुम्हाला गाईज की भोरला गेलो होतो तेव्हा अथांगला त्याच्या आजीकडे म्हणजे माझ्या सासूरवाडीमध्ये ठेवलं होतं. सो ते इकडे खेळता खेळता त्याने तिकडे देवाऱ्यामधली देवी पाडली असेल. हे बघा गाईज, JCB इथे. कुठे JCB? इथे आहे का गाईज? क्लायमेट बघा काय झालेलं आहे. क्लायमेट असं झालं आहे ना की कधीही पाऊस पडू शकतो. काल पण थोडासा शिंपडल्यासारखा पाऊस पडला, बट आज असं झालं आहे ना, ऊनच नाही दिवसभर. आता जवळजवळ 11 वाजतील सकाळचे. ऊनच बिलकुल नाही आहे, कारण की पाऊस कधीही पडू शकतो असं क्लायमेट झालेलं आहे. बायला काय लागला? तो ह्याच्यावर होता ना,
हे असलं उलट झालं तोंडाला नाकाच्या इथून दिसतंय का हे बघ हे सुजले दिसतंय काय बघ आता जस्ट लागलंय त्याला कसलं बेकार लागलंय बघ आणि तू हसते माझ्या मुलाला लागलं आणि तू तर आता मस्त असं दोघांनी आंघोळ वगैरे केलेलं आहे, फ्रेश झालो आहे आम्ही. सो अथांगचं थोडंसं पोट भरलं नव्हतं कारण की तो झोपत नव्हता. जनरली आंघोळ केल्यानंतर तो झोपतो, बट त्याचं सकाळी पोह्यांवरती पोट भरलं नव्हतं. सो त्याला परत एकदा आम्ही उपमा बनवलेला आहे त्याच्यासाठी विदाऊट शुगर. हे बघा काय, जेव्हापासून इथं बाजूला JCBचं काम चालू झालं आहे ना तेव्हापासून तो त्याच्या JCB बरोबर खेळायला लागलेला आहे. नाही तर तोपर्यंत हात पण नव्हता लावत त्या JCBला. हे बघा JCB कम गाडी आहे ही, प्रॉपर JCB नाही आहे. बट का त्याला मारतोय पण तू का मारतोय तर त्याच्यामुळे लागलं तुला. कुठे लागलं बघू, कुठे लागलं तुला, तोंडाला लागलं. ऑल राईट गाईज, तर आता अथांग जस्ट झोपवलेला आहे अथांगला आणि तो झोपलाय तोपर्यंत आता मला माझं काम करून घेतो, नाहीतर तो उठल्यानंतर मग मला त्याला हँडल करावं लागेल. झोपेतून उठलाय आणि माझा बेल्ट घेतला आणि डोक्याला लावला आणि तिकडे आरशामध्ये जाऊन बघायला लागलाय तिकडे. इकडे कोण चुचुकी आले, चुचू कोणी केली, चुचू खाली चू केली तू. थांब पुसतो मी, क्लीन करतो. हॅलो करा, हॅलो. आम्ही पॅन्ट घातली. समजन जेवलात का विचार फ्रेंड्सला, जेवलात का तुम्ही, नाही जेवला. चला काय, आता मी जेवायला घेतो आणि याला पण भूक लागली असेल तर याला पण जेवायला देतो. काय 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 नाही, राईस नाही, चपातीच चालतो. टकलू मागे 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 येऊन बोलायचं. हां हां बोला, हॅलो फ्रेंड्स. मागे येऊन बबू बबू मागे येऊन डोळ्यात जातं मग. हॅलो फ्रेंड. बाबाला पी दे एक मस्त गोड गोड, बाबाला पी दे मग तुला सांगणार मग कसं बोलायचं. हां तुला भाजेल त्याच्यामध्ये. खा खा, त्याला त्याच्याच हाताने खायचं असतं आणि आपण जर भरवायला गेलो तर कधी खात नाही. कधी मूडमध्ये नसेल, म्हणजे त्याला लक्ष नसेल की मला हे चारतात आहे किंवा काय, सो तेव्हा हाताने आम्ही भरवतो तेव्हा खातो. साताळ्याला जायचं, साताळ्याला आपल्याला जायचं, साताळ्याला. ऑल राईट मित्रांनो, जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि अथांगला चारलं पण त्याने काय जास्त खाल्लं नाही आहे, वरणच फक्त पिलं. सो ते सगळं झाल्यानंतर बेडरूममध्ये आलो आम्ही, म्हणजे मग मला थोडंसं काम करायचं होतं आणि बोललो तो थोडंसं खेळतो आहे इंडिव्हिज्युअल बेडरूममध्ये. खाली JCBचं काम वगैरे करतो आहे, JCB जे काम करतं आहे ते बघतो आहे वगैरे विंडोमधून. सो मी माझ्या कामात थोडंसं व्यस्त झालो, तर बघतो आहे आजूबाजूला बेडरूममध्ये, तर तो इथे दिसत नाही आहे, तो बाहेर आहे. मला आवाज बाहेर आला काहीतरी आपटण्याचा, ते आता मी बाहेर जाऊन बघूया आता काय करतो नक्की. चला कुठे बघू ते, बघा इथे वाघ इथं काय करत. अथांग, वाघ इथं काय करतोय. हा हो, काय करतो तिथे. तुझ्यावरती लक्ष नसेल ना बाळा तर तू सगळं घराची उलटापालट करून ठेवशील. व्यवस्थित ठेव, ते आतमध्ये ठेवून दे, आतमध्ये ठेवून दे परत. हां ठेव आतमध्ये, ठेव आतमध्ये, ठेव ठेव आतमध्ये, ठेवा ठेवा. हां इथे इथे हात लागायला लागलाय त्याचा, त्याला माहिती पडलंय, ट्रिक माहिती पडली त्याला कसं ओपन करायचं. तर तो नेहमी इथं आता ओपन करत राहतो आणि त्या बुक्स आणि नोटबुक सगळं बाहेर काढतो. आणि आत्ता तर बिलकुल त्याला भीती राहिली नाही की भाजेल म्हणून, तो डायरेक्ट दिव्याला हात घालतो. त्यामुळे दिवा आम्ही वरती ठेवतो. हे बघा
हे पण वर काय बोलतात त्याला, हे धूप पण वरती लावलं होतं सकाळी. सो दिवा पण वरतीच ठेवतो. नको चल. आणि ह्या ड्रॉवरमध्ये हात घालतो ना तर इथे बोट जाऊ नये आणि चिमटा बसू नये म्हणून हे ठेवलं आहे की ह्याने ॲटलिस्ट एवढा गॅप मेंटेन राहतो. हे बघा पूर्ण बंद नाही होत म्हणजे बोटं अडकणार नाही त्याची.